प्रेमाने वापर करा बस इतकंच. बरोबर आहे ना. आमचा नाही त्यांचा विषय. प्रेमाने घेऊ सर. प्रेमानं माझ्याकडे इकडे तिकडे विषय तुम्हाला बी राहणार. तुम्हाला काय माझी वाक्यच फायनल आहे. कोणतं दिलं अडचण आहे ना सगळं एवढं दिलं म्हणजे एवढ्यात नाही तेवढंच दुसरं 30 फूट आणि 40 फूट रस्ते नाही, हे नाही. शासन जर नियम जर दिला तर काय असं म्हणा. 12 फूट सोडून बाकी चाऱ्या करणार आहे. 12 फूट रस्ता सोडून मग चारी राहणार. त्याची बाहेरून तयारी. बाहेरून चाऱ्या त्यांच्या क्षेत्रात येईल ना. ज्याच्या त्याच्या क्षेत्रात ते मान्य करायला नाही तर म्हणतात चारी नाही करू देणार. अहो सर एक मिनिट ऐका. आमच्या क्षेत्रात म्हणजे हे दोन्ही शेतकऱ्यांनी अनलिगल रस्ता केलेला मान्य केला चालू आहे. मान्य केलं नाही सर. आता त्यांच्या क्षेत्रात ते नंतर हो, मान्य नाही केलं. यांच्या करणार ते मान्य आहे ना. अरे बेकायदेशीर रस्ता मान्य केला आणि चालू आहे. आता यांना मान्य त्यांना जाणाऱ्याला मान्य. बरं, आता मला वाटतं आपण चर्चेत मला पॉइंट दिसत नाही. आता दादा तुम्ही तुम्ही सोडा नका. विषय ठीक आहे. वाद बी झाले. साहेबाकडे जाणे अडचण बी आली. साहेबाकडे जाणं ऐका ना. मी बोलून राहिलो ना. अहो तुम्ही आता काय करा माहिती का. तुम्ही काय करा पेशल तुमचं लिहून द्या मी ऐकून घ्या. आपण काय करणार इथं साहेबांनी सगळ्याला समज दिली. त्यांनी अरेरावी वगैरे जर केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार. आपलं ऋषीनं कोणीही गेली दोघांनी बाचाबाची त्यांचं ऐका. अरे भाऊ आमचे नाते संबंध आहे साहेब. बोलू द्या मला 5 मिनिटं. बोला. तुम्ही आज राशाल उद्या तुम्ही तुमच्या कंडाला निघून राशाल. आयुष्यभर आम्हाला बांधभोय आम्ही आमचे संबंध आहे पहिल्यापासून. आम्ही एकमेकांचे नातलं घेत आहे. आयुष्यभर आम्हाला एकमेकांना सोबत करायचं आहे. आज यांच्या पोराच्या पायाला लागलं पळत येऊन धावून आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. आम्हाला संबंधच इथं जपायचे. मग हे तुमच्या क्षेत्रात आले का. मला बोलू द्या ना. हे तुमच्या क्षेत्रात आले. मला बोलू द्या ना. तुम्ही बोलू द्या त्यांना. तुम्हाला मला बोलू द्या ना. त्यामुळे वाद करण्याचा इथं विषयच येत नाही. तुम्ही पॉईंट दिले त्या पॉईंटवरती आम्ही आज 10-15 मिनिटं बरोबर त्यांना सांगितल्याप्रमाणे दोन्ही शेतकरी त्यांना 12-12 फूट रस्ता काय आमची चारी आमच्या चारी आम्ही 10 फुटाची करू 20 फुटाची करू. तो आमचा प्रश्न. तुम्ही अख्खा शेत सारी तो विषय आमचा. फक्त आम्ही सामंजस्याने त्यांना जाण्यासाठी सरळ रस्ता करू. खालची मोजणी झाली. खालची मोजणी झाल्यानंतर पण खालच्या क्षेत्रातला पण रस्ता जो आहे तो सरळ करून त्यांच्या गुजरदरीच्या पॉईंटला आम्ही टच करून देणार बरोबर. आणि जे आमच्या बंद काही क्षेत्र तिकडे निघत असेल ते आम्हाला तिकडे काढल्यानंतर यांचं क्षेत्र काढायला आम्हाला कोणती अडचण नाही. आम्ही यांना सोडून देऊ. त्यानंतर जो रस्ता आहे तो लोक वापरण्यासाठी वापरतील. आम्ही आमच्या रस्त्याने जातो ते त्यांच्या रस्त्याने जाते. विशेष येत नाही. तुमची मोजणी झाली. मोजणी झाल्यानंतर तुम्हाला कळालं की इथून आपलं क्षेत्र आहे इथून यांचं आहे. त्या दिवशी तुम्ही ते सोडून द्यायचं. सोडून द्या ना. म्हणजे नंतर आमचं 5 एकर भरलं आम्हाला काय तुमच्या निघलं ना आम्ही जेवणच टाकणार आहे. कोणी कोणाचं तुम्ही आता मोजणी फी फक्त उद्या भरून द्या. फक्त उद्या फी भरायचं काम करा. त्यांना फक्त सांगतो मोजणी फी भरून द्या. उद्या जायचं तहसीलला जायचं आपल्या. फी भरल्यावर मला सांगायला यायचं. पावती दाखवायची. साहेबाला रिपोर्ट करून देतात. हे बेटर आहे ना. आता तुम्ही पाणी घ्या. आणि पाणी आणा सरांच्या हाताने उपोषण सुरू. काय आहे का पाणी. पाण्यानं हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।